बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीने ठाणे जिल्ह्यात घवघवीत यश मिळवले असले तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे। विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकला चलोचा नारा दिल्यानंतर आता अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे। महापालिका निवडणुकीत 20 वर्ष त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे ओझे घेऊन आम्हाला सामोरे जायचे नाही असा दावा करत अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी आमची लढाई भाजप आणि शिवसेनेविरोधात असल्याचं म्हटलंय। ठाण्यात शिवसेनेचे शिंदे गट बळ अधिक आहे। भाजप आणि अजित पवार गटाने घेतलेल्या या भूमिकेमुळे आता ठाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र आहे। राज्यात राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड हे कायम राहिले, परंतु आव्हाड यांच्या जवळचे मानले जाणारे माजी खासदार आनंद परांजपे, माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी शेकडो पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांना पाठिंबा दिला। महायुती असल्याने राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट या पक्षांसह महायुतीतील इतर घटक पक्षाने एकत्र निवडणूक लढवली होती। ठाणे जिल्ह्यात शिंदे यांची शिवसेना आणि भाजपचे बळ वाढले आहे। ठाणे महापालिकेत एकूण 33 प्रभाग असून त्यातून 131 नगरसेवक निवडून जाणार आहेत। 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्र लढले होते। या निवडणुकीत भाजपने एकूण 23 जागा जिंकल्या होत्या। यंदाच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांकडून स्वबळाचा नारा देण्यात येत असून या कार्यकर्त्यांनी 131 पैकी 70 जागा जिंकण्याचा चंग बांधलाय। यातूनच शिबिरामध्ये अबकी बार 70 पार अशी घोषणा देण्यात आली। तर शिंदे सेनेची ही स्वबळाची तयारी ठाण्यातील आनंद आश्रम येथे नुकतीच शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक आणि आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारी संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत महायुतीमधील भाजपबाबत नाराजीचा सूर उमटला। ठाण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या विकास कामांमध्ये भाजपचे काही पदाधिकारी अडथळे आणत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी व्यक्त केल्यात। अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आगामी ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी बैठकीत केली। स्वच्छ भारत अभियानात सर्व विभागांच्या समन्वयाने स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा ठाणे महापालिकेने निर्धार केला आहे। स्वच्छ भारत अभियानासाठी पुढील वर्षी होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणात ठाणे शहराची कामगिरी उत्कृष्ट असावी यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणेने आतापासूनच कामाला लागावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत। स्वच्छ भारत अभियानाच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृह येथे करण्यात आले होते। सर्व विभागांच्या समन्वयाने स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे। बैठकीत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे यांच्यासह सर्व उपायुक्त, सर्व उपनगर अभियंता, सर्व सहाय्यक आयुक्त आणि सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते। या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, प्राथमिक तयारी आणि सर्व विभागांच्या जबाबदारी यांच्याविषयी सादरीकरण केले। महापालिका क्षेत्रात स्वच्छता राखणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे। त्याकरिता अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान आणि राज्य सरकारने माझी वसुंधरा अभियान या स्पर्धांचे नियोजन केले। आपण आपले काम गुणवत्तापूर्ण करण्याची आवश्यकता आहे। दैनंदिन स्वच्छता, सार्वजनिक शौचालयाची दिवसातून 4 वेळा नियमित सफाई, शौचालयाची आवश्यक ती दुरुस्ती, सुस्थितीत रस्ते, पदपथ, दुभाजक, उद्याने या गोष्टींचा एकत्रित परिणाम शहराच्या स्वच्छतेवर होतो याची जाणीव ठेवून सर्व विभागांनी उत्तम समन्वय साधून या मोहिमेसाठी काम करावे असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले। राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागलाय। शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी हे सरकार फसव्या घोषणा करते असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून तसेच काळ्या फिती बांधून धरणे आंदोलन करीत काळी दिवाळी साजरी करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकार
विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कापूस, मूग, ऊस, उडीद आदी विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले। पण आतापर्यंत झालेल्या नुकसानीपैकी निम्म्या हेक्टरीवरील पंचनामे अद्याप बाकी आहेत। ते पूर्ण होण्यासाठी आणखीन किती कालावधी लागेल हे माहीत नाही। अतिवृष्टीने काढणीला आलेली पिके वाहून गेली। गोठ्यातील दुभती जनावरं, बैल, शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या, तरी या सरकारने अद्याप मदत केलेली नाही। अशा परिस्थितीत दिवाळी कशी साजरी करायची या चिंतेत शेतकरी अडकलाय। मात्र सरकारकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत। या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। यावेळी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 75,000 रुपये देण्याची आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी। सर्व पिकांना किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करावा। परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेवर करून शेतकऱ्यांना मदत करावी। अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळावी। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा। गिरणा ते मन्याड जोड कालवा यासारख्या प्रलंबित जलसिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करावीत आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत ठाणे सिव्हिल रुग्णालयात मंजूर झालेल्या बाल डायलिसिस केंद्राच्या उभारणीसाठी प्राथमिक पाहणी करण्यात आली। विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय श्री प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या निवेदनावर त्यांनी या महत्त्वाच्या प्रकल्पाला तात्काळ मंजुरी दिली होती। प्रकल्पाच्या प्रगतीचा आणि पुढील टप्प्याचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस माननीय आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, बालरोग तज्ज्ञ व नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर उमा आली, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर परमानंद, डॉक्टर श्याम बाग तसे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। त्यानंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक पायाभूत सुविधा, वैद्यकीय साधन सामुग्री, केंद्राचे आराखडे, वैद्यकीय उपकरणे, बांधकाम संरचना, सुविधा, मनुष्यबळ आणि डायलिसिस केंद्राच्या कार्यप्रणालीबाबत सविस्तर मार्गदर्शन अशा घटकांवर सखोल चर्चा करण्यात आली। हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर ठाणे सिव्हिल रुग्णालय हे ठाणे, पालघर, तर कोकण आणि गोव्याच्या विशीपर्यंतच्या बाल रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। दिवाळीच्या सणाची सुरुवात होते तो पहिला दिवस म्हणजे वसुबारस। या दिवशी गाय वासराची मनोभावे पूजा अर्चा केली जाते। जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गोठ्यामध्ये असणाऱ्या गायी व बैलांना सजवून त्यांची पूजा अर्चा केली जाते। तर वसुबारस हा सण आदिवासी समाज बांधवांमध्येही महत्त्वाचा मानला जातो।
या दिवशी आदिवासी समाज बांधव पारंपरिक पोशाख परिधान करून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या तारपाधारी अर्ध पुतळ्याची पूजा अर्चा करतात. दरवर्षी आदिवासी समाज बांधव वसुबारस म्हणजे दिवाळीच्या पहिला दिवस मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करतात. यंदाही वसुबारस निमित्त ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात श्रमिक आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या तारपाधारी अर्ध पुतळ्याची आदिवासी समाज बांधवांनी विशेषतः महिलांनी पूजा अर्चा करून जय आदिवासींच्या घोषणा दिल्या. तसे आदिवासी समाज बांधवांनी पारंपरिक तारपा नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी बोलताना खेवरा म्हणाले की वर्षानुवर्ष आदिवासी समाज बांधवांच्या विविध मागण्या आजही शासन दरबारी प्रलंबित आहेत. विविध मोर्चे आंदोलने करून सुद्धा झोपलेल्या सरकारला जाग येत नाही. आम्ही भूमिपुत्र असून देखील आम्हाला न्याय मिळत नाही. यासाठी आम्ही पुन्हा शासन दरबारी पाठपुरावा सुरू करणार आहोत. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.